या बिबट्याला पाहिलं की तो कधीही तुमच्यावर झेपावेल असंच वाटतं, पण काळजीचं कारण नाही, तो मृत आहे आणि जे तुम्ही पाहत आहात ती त्याची टॅक्सीडर्मी आहे। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या वन्यजीव जतन केंद्र म्हणजेच टॅक्सीडर्मी सेंटरमध्ये कृष्णा या बिबट्याची टॅक्सीडर्मी सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। जानेवारी महिन्याच्या अखेरीस कृष्णा या मादी बिबट्याचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला। टॅक्सीडर्मी सेंटरचे प्रमुख डॉक्टर संतोष गायकवाड यांनी तिला पुन्हा जिवंत केलं। कृष्णासोबत तिचा जोडीदार बिबट्या राजाची ही टॅक्सीडर्मी इथं पाहायला मिळते। राजाचा 2014 साली मृत्यू झाला होता। योगायोग म्हणजे जिवंत असताना आणि आता मृत्यूनंतरही हे दोघे पुन्हा एकत्र आहेत। आतापर्यंत जवळजवळ मी 12 बिग कॅट्स बनवलेले आहेत। याच्यामध्ये बसलेल्या किंवा उभ्या असलेल्याच पोजमध्ये अशा पद्धतीने बनवले। तर ह्या अशा पद्धतीने 2 पायावर बिग कॅट्स उभा करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता। यामध्ये पुढचे पाय अधांतरित आहेत आणि पाठीमागच्या पायांना असे जाड रॉड हे करून त्याला पूर्ण त्याचं बॅलन्सिंग जे बायोमेकॅनिक्स ते त्याच्यावर साकारलेलं आहे। जसं सांगितलं की आतापर्यंत उभ्या किंवा बसलेल्या पोजमध्ये बनवलं, उडी घेतलेल्या पोजमध्ये असा बिग कॅट्स बनवला नव्हता। तर ही पोज सिलेक्ट करण्यासाठी इंटरनेटवरनं काही आम्ही फोटो डाउनलोड केले। असे एक 7 ते 8 उडी घेण्याचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये फोटो ठेवले। त्याच्यानंतर एक ही सिंपल पोज म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त उंच पण नाही आहे, जास्त खाली पण नाही, एक सिंपल पोज अशी साकारण्याचा आम्ही प्रयत्न केला। ऑक्टोबर 2009 मध्ये या टॅक्सीडर्मी सेंटरची सुरुवात झाली। देशातील हे पहिलं आणि एकमेव टॅक्सीडर्मी सेंटर आहे। त्यामुळे देशाच्या विविध राज्यातील नॅशनल पार्क किंवा प्राणी संग्रहालयातून मृत प्राणी इथं आणले जातात आणि डॉक्टर गायकवाड यांच्या हातात असलेल्या किमयेनं ते पुनरुज्जीवित होऊन आपापल्या राज्यात परत जातात। डॉक्टर गायकवाड हे मुंबईतील पशुवैद्यक महाविद्यालयात शरीरशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक देखील आहेत। टॅक्सीडर्मीचं प्रक्रिया जसं मी सांगितलं की ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कातडं किंवा त्वचेचा हा खेळ आहे। ती त्वचा वेगवेगळ्या म्हणजे जसं मॅमल्सवर केस असतील, पक्ष्यांच्या बाबतीत पिसं असतील, तर सरीसृप किंवा जलचर मासे यांच्या अंगावर खवलं असतील, तर ही त्वचा त्यांच्या ह्या केस पिसं किंवा खवलांनी जतन केली जाते आणि त्याच्या आतमध्ये जो त्याचा फॉर्म आहे तो हा डुप्लिकेट किंवा ज्याला नकली पद्धतीने आपण तयार करून डोळे काचेचे लावून, ॲक्रिलिकचे दात लावून, मेणाची जीभ लावून ही त्वचेला आपण लाईव्ह आणि लाईफ साईज आकार दिला जातो। साधारण जे एका टॅक्सीडर्मीचं आयुष्य किती असतं? ह्या टॅक्सीडर्मीचं आयुष्य एक सरासरी ॲव्हरेज 100 वर्ष असतं आणि ही टॅक्सीडर्मी कला ही 5 कलांचा संगम होऊन साकारलेली आहे। याच्यामध्ये पहिली कला आहे चर्मकला, दुसरी कला आहे शिल्पकला, तिसरी आहे सुतारकला, चौथी तर रंगकला आणि 5वी आहे शरीररचनाशास्त्र कला। असा या 5 कलांचा संगम होऊन ही टॅक्सीडर्मी साकारली आहे। डॉक्टर गायकवाड यांनी मुंबईतल्या नॅशनल पार्क आणि जिजामाता उद्यानातील 12 मोठ्या वन्य प्राण्यांची टॅक्सीडर्मी केली आहे। त्यात वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल ते अगदी हत्ती, गेंड्या आणि पाणघोड्याचाही समावेश आहे। दुर्मिळ कासव, अजगर, वानर ते विविध पक्ष्यांचा डॉक्टर गायकवाड यांच्या हातातील किमयेनं अक्षरशः पुनरुज्जन्म झालाय असं म्हणावं लागेल। अनेकदा राष्ट्रीय वन्यप्राणी संपत्ती ते मृत झाल्यानंतर एकतर जाळली जाते किंवा जमिनीत पुरण्यात तरी येते। जाळल्यानंतर त्या संपत्तीची राख होते किंवा पुरल्यानंतर माती तरी। त्यामुळे टॅक्सीडर्मी प्रक्रियेमुळे ज्या प्राण्यांचा पुनर्जन्म झालाय त्यांना भाग्यवानच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।